हाय, मी रुपाली. आज आपण अस्तर कशा पद्धतीने जॉईन केलं जातं किंवा कसे फास्टरित्या तुम्ही जॉईन करू शकता हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आणि जर अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. सो आता आपण अस्तर जॉईन करून घेत आहोत. उलट्या फॅब्रिकवर सरळ अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि अस्तरचा गळा किंवा ब्लाऊजचा गळा कट करायचा नाही. ह्या ब्लाऊजला आपण पायपिंग करणार आहोत. जर तुम्ही अजून पायपिंगचा व्हिडिओ नसेल बघितला तर चॅनेलवर जाऊन नक्की बघा. सो जर कुठे चुन्या पडत असतील तर हाताने ॲडजस्ट करत व्यवस्थित चारी साईडून शिलाई देऊन घ्यायची आहे. जसं व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही स्टेप्स फॉलो करा जेणेकरून व्यवस्थित अस्तर जॉईन करता येतं. आणि अस्तर जॉईन करताना 5 नंबरची टीप यूज करायची जेणेकरून आपलं काम एकदम क्विक आणि फास्ट होऊन जातं. सो बघा, इस्त्री करताना एक मध्ये घडी पडते बरोबर मध्यामध्ये. सो त्याला मी चॉकने डार्क करून घेत आहे. अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची, वाकडी तिकडी करून नाही घ्यायची. त्याला खालच्या साईडून 5 नंबरची टीप देऊन घ्यायची. ही टीप खूप इम्पॉर्टंट आहे. हे फिनिशिंगसाठी आणि फिटिंगसाठी यूज होतं. सो आता आपण कटोरीला अपोजिट साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे. जसं व्हिडिओत दाखवलं आहे तसं तुम्ही जे मार्किंग करत असाल त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करा. आणि पूर्ण अस्तर जॉईनिंगला 5 नंबरची टीप यूज केली आहे जेणेकरून फास्ट अस्तर जॉईंट होतं. आणि धागा न कट करता कंटिन्यूमध्ये दुसरा पार्ट सुद्धा जॉईन करायला घ्यायचा जेणेकरून आपलं काम अगदी योग्यरित्या आणि फास्ट होऊन जातं आणि एकाच वेळी अपोजिट पार्ट तयार होतात. दोन्ही पार्ट एका साईडचे जेव्हा तयार होतात तेव्हा आपल्याला पुन्हा शिलाई उसवायला लागते आणि डबल काम वाढतं. सो योग सुद्धा सेम पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे. सेम जसं आपण कटोरीला जॉईन केलं सेम त्या पद्धतीने योग साईड योग आहे हा. सो त्याला जॉईन करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कसे अपोजिटचे पार्ट तयार होत आहेत एकमेकांसमोर. सो आपलं काम वाचतं, टाइम सुद्धा वाचतो आणि आपला ब्लाऊज हा साधारण 1 तासाच्या आत पूर्णपणे कंप्लीट होऊन जातो. सो आता आपण योगपट्टी जॉईन करत आहोत. सो योगपट्टी जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा त्याला आपण अगोदर क्रॉस मार्किंग करून घ्यायचं म्हणजे अपोजिट साईड ठरवून घ्यायच्या आणि सरळ फॅब्रिकवर उलटी अस्तरची पट्टी ठेवून घ्यायची आहे. आणि इथे खालच्या साईडून फिनिशिंग दिली जाते. सो आपल्याला छोटी 2 नंबरची टीप यूज करायची आहे कारण हे फायनल फिनिशिंग असणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे धागा न कट करता मी दुसरी योगपट्टी कंटिन्यूमध्ये ठेवलेली आहे आणि खालच्या साईडून जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेलं आहे. ही फिनिशिंग देताना टीप स्मॉल करायची आहे म्हणजे 2 नंबरची. आणि दाब शिलाई देऊन घ्या किंवा डायरेक्ट तुम्ही शिलाई देऊन घेतली तरी चालेल. ॲज इट इज जसं तुम्हाला आवडतंय तसं. आणि आता पुन्हा 5 नंबरची टीप केलेली आहे मी. आणि आता तुम्ही पाहू शकता मशीनचा दाब किती फास्ट जात आहे. सो अशा पद्धतीने योगपट्टी जॉईन करून घ्यायची आणि ह्या योगपट्टीचा धागा सुद्धा कट करायचा नाही. ते दोघांना अटॅच करून ठेवायची. जेव्हा आपण फायनल जॉईनिंग करतो ना तेव्हा ते खूप युजफुल होतं. आता आपण स्लीव जॉईन करत आहोत किंवा अस्तर जॉईन करत आहोत. सो बघा, स्लीवला मला जॉईन द्यायचा आहे. थोडासा स्लीव कमी पडला कारण स्लीव नेहमी उभ्या अस्तरमध्ये मी कट करते. आडव्या अस्तरमध्ये कधीच कट करायची नाही. चुन्या येतातच येतात जर आपण आडव्या अस्तरमध्ये कट केलं तर. जॉईंट कितीही छोटा असला तरी तो देऊन घ्यायचा. एक छोटासा तुकडा लावायला जास्त वेळ लागत नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप्स फॉलो करा. जर मेन फॅब्रिकला सुद्धा कपडा कमी पडला किंवा जॉईंट द्यायची गरज लागली तर तो सुद्धा अशा पद्धतीने द्यायचा आहे. सो अशा पद्धतीने मी जॉईंट देऊन घेतलेला आहे. व्यवस्थित पिना देऊन फॅब्रिक सिक्युअर करून घ्यायचं म्हणजे वर खाली होता कामा नये. आणि आता मी स्लीवचं शेप कट करत आहे. फिटिंगच्या शिलाईपासून 1/2 इंच खाली जाऊन जसा शेप दिलेला आहे ॲज इट इज सेम त्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. मी अगोदर अर्धा इंच मार्जिन सोडून शेप कट केला होता. सो आता प्रॉपर म्हणजेच फायनल शेप कट करत आहे. आता आतील मुंडा कट करत आहे आणि मध्यामध्ये नेहमी नॉच देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला बाही जॉईन करताना एकदम इझी पडतं. सो सेम आपण जेव्हा योगपट्टी जशी जॉईन केली त्याच पद्धतीने आपल्याला स्लीव सुद्धा जॉईन करून घ्यायचे. सरळ फॅब्रिकवर उलटी अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि कंटिन्यूमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. 2 बाहींमधला जो धागा असतो ना शिलाईचा तो कट करायचा नाही. तो जेव्हा आपण ब्लाऊजला जॉईन करतो ना तेव्हाच कट करायचा जेणेकरून आपलं
सो बाही उलटवून घ्यायची, दाब शिलाई द्या किंवा डायरेक्ट शिलाई दिली तरी चालेल. मी डायरेक्ट शिलाई देत आहे आणि इथे 2 नंबरची टीप यूज करायची फिनिशिंगच्या टाईमला. आणि जेव्हा आपली फिनिशिंग कंप्लीट होते तेव्हा आपण टर्न करून 5 नंबरची टीप देऊन घ्यायची. जशी योगपट्टी जॉईन केली आहे सेम त्या पद्धतीने जॉईन करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. जर तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सो चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय.